काय म्हणताय नितीनराव, कस काय येणं गेलं? यात्रेला आलतो 2-3 दिवस. हा जावं लागेल आता. शनिवार रविवार होता, सोमवारी तर हजर राहावं लागेल मला. जोडून सुट्टी असते म्हणायची. नाना भेटलं होतं की तुमचं, सांगत होतं काय आता पोरांनी मस्त इंजिनिअरिंग केलंय, कॉम्प्युटरचं केलंय ना. हा 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 ते कुठे हिंजवडी का IT पार्क तिथं परमनंट बी झालं वाटतं ना कामाचं. चांगलं आहे. कंपनी बदलली ना, हा. पेमेंट पण वाढत राहतं सारखं. आमच्या सारखं एखादं म्हणून हाय तेच लय झालं तुम्ही राव. मोठी माणसं काय पैशाच्याच मागे शेवटी. नाही आता एवढं नानांनी पार कर्ज काढून शिकवलंय म्हटलं थोडस आता नाही हाय ते जडून करतो ना. खरं कष्ट तुमच्या नानांचं बरं का, काही म्हणा. हाय ना. मग काय पुण्यात घरदार काय विचार केलाय का आता नाही? फ्लॅट बुक केलाय ना. केला होय. हा कुठल्या बाजूला केला? 3 BHK केलेलं आहे. हा त्याच्या आईला चांगलं आहे. मग एकंदरीत नाना म्हणत होते मला आता काय पोराचं म्हणले नोकरीचं झाले पक्क आणि घरादाराचं झाले, म्हणले लग्नाचा विचार करायचा आता. तीच म्हणलं आता कधी ना कधी करायचंय म्हटलं. मग आता नाना म्हटलं बघा तुमच्या पद्धतीने, काय अडचण नाही. मग तुमची बी तयारी आहे म्हणायचं. हा मग आता मला तर वाटलं, मी काय म्हणतो माहितीये का सर, नाना बी मला म्हणले होते आमच्या छकीबद्दलच, तुम्ही बी एकदा बघून घ्यावा काय असेल तुमचं ते. मग तुम्ही येणारे कळलं ना, मीच तिला म्हणलं होतं कॉलेजला नको तो आजच्या दिवस. या बघा काय असेल ते असेल, सापमानाने येणं सर तुम्ही आता बघून घ्या, आणि काय होकार नकार काय असेल ते नानांकडे कळवा. आपलं काय राग बिग नाही बरं का. चालेल ना. आमचं नानाचं जुनं संबंध आहे, म्हणलं आपलं चांगलं होईन. होय छके, अय छके हो, पाणी घेऊन ये जरा. उभी काय बस किती तिथं जरा. आणि मग ही आपली शिकती BL आहे. BS आहे ना तुझं? BSc ग्रॅज्युएशन झालंय का? हाय मग आपलं शिकलेलीच आहे ती बी थोडीफार. तुम्हाला काही विचारायचं असं विचारून घ्या. नाव काय? प्रिया. ग्रॅज्युएशन झालंय ना आता? हो. मग पुढे शिकण्याची इच्छा आहे का कसं काय? आता शिकायची इच्छा आहे. पुढे शिकवलं तर शिकशील? हो. कारण की पुण्यात राहायचं म्हटल्यानंतर थोडंसं अजून बायकोने पण जॉब केला तर आणखी चांगलं होईल. हा शिकायची कारण घरी बसून असं मोकळं राहण्यापेक्षा थोडंसं डोकं पण चालू राहतं. हा बरोबर आहे तुमचं. छान दिसतं तुम्ही, छान आहे मुलगी, छान विचार आहेत तिचे. हा मग अहो शेवटी पोरगी म्हणजे आमची सोनं आहे सोनं. आणि स्वयंपाक बिपाक नाश्ता पाणी चहा बी करायला एकदम फक्काड बघा. तुम्हाला स्वयंपाक पोरी जेवण बिवण कर जरा, पाहुणे आले तर असंच ठेवते बाई त्यांना. बरं ऐका ना, बसा 2 मिनिटं बसा ना. तिने विचार सांगितले म्हणजे पुढे शिकण्याची इच्छा वगैरे, जॉब पण करण म्हटलं म्हणजे अजून चांगलं आहे. आता ते तुमचं नवरा बायकोचं तुमचं तुम्ही काय करायचंय ते करा. आमचं काय बाबा, अक्षता टाकल्या की आम्ही मोकळं झालो. ना आम्ही हाय इकडं मग वावरात निवांत. आणि काय असेल ते ठरलं ना, लग्नाची तारीख फक्त जवळची ठरवा. मामा अरे काय चाललंय? तू फोन कुठे? किती फोन केले बघ. ते फोन चालू आहे तुझा, सगळं ऐकलं मी. तू काय बोलला काय नाही. पोरग आलं बघायला, तू काय खुशाल लग्न जमवतो पोरीचं? हा तुमच्यासाठी काय काय साठी मी तुमच्या घरी तिला नोकर काय औषध मारायला नसतं? मग पोटासाठी कोणी बी कष्ट करतोय. पोटासाठी? हा मा सगळं सोडून दिलं तुमच्यासाठी. काय आला इथं म्हातारे सगळं तुला दवाखान्यात मी नेतोय. जास्त बोलू नको तू. मग करणं कर्तव्यच आहे नाताचं न्यायचं. ना आता काय तेवढ्यासाठीच का? आणि लग्न जमवतो पोरी दुसऱ्या. बरं हे कशाला आला इथं? कशाला आलाय म्हणजे तुला काय विचारायचं कारण आहे आम्ही कोणाशी लग्न करायचं आणि कोणाशी नाही. नाही मी कशासाठी तुमच्या इथं? हा मी दारा काय औषध मारायला काय? दार धरायला ना औषध खायला तुकडा नाही लागत का तुला? देतोय ना मी. उपकार करतोय का माझ्यावर? देत नव्हतोय. मग तू काही तो उपकार करायला का माझ्यावर? मी फक्त पोरीसाठी इथं, बाकी तर मला माहित नाही. म्हणजे या इंजिनियर माणसाला पोरगी द्यायची सोडून तो सारख्या दारोड्याला पोरग देईन मी? अरे मी पण शिकलो असतो, पैसे दिले असते तर. इथं आणून ठेवलं रानात काम कराय मला. अरे सगळं सोडून दिलं ना मी तिकडलं. तुला बाप नव्हता म्हणून मी सांभाळलाय आणि माझ्यावर उलटतोय तू. लायकी काय उलट केलंय मी? लायकी आहे का तुझ्या पोरीशी लग्न करायचं माझ्या? पहिल्याच घासाला खडा मारितोय काय बाय पोरग. अरे गपकी दवाखान्यात मी नेतोय ना, सांगितलं ना तुला एकदा आता. मग मला नेतो मग काय नातीला? नातीचं तिचं कल्याण होऊन दे ना. माझं किती दिवस आहे मरू दे, नाही नेलं आता तर. अरे म्हातारे सगळं तुझ्या लहानपणी म्हणायचे ना माझ्यावर लग्न करून देईन. आता काय झालं? अरे तिकडं शाळेत सोडा मी जातोय तिला. तुला ह्याला बाजारात कोण घेऊन जातोय? मी जातोय ना. कशासाठी जातोय? मग नातोय नातोय काय? गबस. आणि मामा तुझ्यासाठी काय नाही केलं मी.
सगळं तर काम मीच करतो, घरी बसतो नुसता झोपतो घरी. ओय हा हे बघ तुला सांगतो तू लग्न वाढवलंय ना मी, तो लग्न एखादी पोरगी बघून लावून देईन मी. हा, तुझी दे दुसऱ्याला, मग दे दुसऱ्याला. मग हिच्यावर लग्न करणार होय तू? काय कमी आहे माझ्याकडं? हा, काय कमी आहे? फक्त शाळा शिकलो ना एवढंच आहे ना. अरे मग शिकायची ना शाळा, मग तू शिकाय होता का शाना? हा, लावतो ना मग ती सकाळ सकाळ कामाला तिकडं. हे बघ तसलं मला काय सांगू नको, पोरीला स्थळ आलं माझ्या. चल रे, चल, तू चल, चल. हे काय पावलाटवाणी करू नको बरं का तू, कान फाडीन तुला इथंच. काय पडायचं काय? तू तू सांग काय ते एकदा तर. माझं काही नाही, बाबा म्हणतील तेच. तू इकडं आधी मी ए. इकडून जाणार नाही त्यात मायापासून. काय करणार मग तू? ए, तुझं काय रे इथं? हा, त्याला काय बोलू नको बरं का, पाहुणे येते आमचं. पाहुणं बिवणं ते तुझ्याकडे असत, मी चाललो हिला आताच घेऊन जाणार मी. आताच घेऊन जाणार नाही, तिला हात लावला तरी तंगड मोडीन तुझं इथंच बघ, सांगतोय. कंस मामा आहे तू, कंस. हा ते कंस असू ना शकुनी असू, तू निघतून. अय मामा, लग्न फक्त माझीच होणार तिचं. इथं लग्न कसं होतं ना मी बघतो. आता तू कोण पाहुणे बिवणे ते सगळं तिकडे लावायचं, इथं मला सांगायचं नाही आता तसलं. अरे नाही तिच्या लग्नात तुलाच बुंदी वाढायला लावलं ना, मी बी तुझा मामा नाही. मग हा बघन मी पण कोण आहे. अरे सगळ्या गावाला माहिती, अख्ख्या गावाला माहिती तू ले बाराचा आहे, निघतून. तिचं आणि माझं काही सगळ्याला माहिती. तू जास्त बोलूच नको आता. हा काळू लावून देता का? ए म्हातारे, तू गप, तुझं तर आता ऐकायचंच नाही मला. सगळं तूच काशी करते त्याची. अरे तिनेच तर तुला पोसून एवढा मोठा केला आणि लाडून ठेवलाय. हा, नाही नाही, मग म्हणून तर लग्न लावती. ए पाहुण्याला ताकलत नाही अजिबात. तू निघतून पाहिला पळ. तुला शेवट सांगतो बरं का, काय होईल ते आपलंच होईल, बाकीचं मला माहित नाही. ओय. आता चल चल निघ. सांगतो मी कसं लग्न होतंय, मीच बघतो. हा हा बघ बघ, ह्याचं नर पुढं. काय काय पोरग खाऊन पिऊन उलटलं बाय, त्याला लहानाचा मोठा केलाय, सांभाळलाय. तरी म्हणलं होतं ते खोंड नको माय बोखंडी टाकू, पोसून मोठा गेला ना. आता बघ माझ्यावर उलटला त्यो. म्हणलं बरं झालं, चांगली थळ आली, नोकरदाराला जाते नात आपली. बरं झालं, हे काय खेळ बाय. पाहुणं तुम्ही त्यांचं काय ऐकू नका बरं का, ते येड पोरग आहे आणि ते मोकार माग लागलाय आमच्या. तसलं बाकी काय नाही, पोरगी लय चांगली आहे आमची. ऐका, तुमच्या घरी आहे गरम वातावरण. मी घेतो नानाची काट, मला सोमवारी जावं लागेल. तुम्ही आपण नाही तुमचं एकदा मिटवा. तुम्ही हे काय मनाव घेऊ नका, नानांशी मी बोलतो सगळं आणि ह्या किड्याचा बंदोबस्त करतो मी. असलं प्रेम तर तुमच्या जर असलं तर असं काय नाही, तसलं काय नाही पाहुणं. काय पोरग आणले दार काय डोक्यावर नका घालून घेऊ तुम्ही. तुम्ही जावा आता आणि नानांशी मी काय असेल ते बोलून घेतो. हा चालतंय चालतंय. हा, कामाला म्हणून आणलंय, दारळे म्हणून आणलंय, चांगलं थळ आलेलं त्याच मध्ये हजर होतंय. काय करे नाही आता तंगडच मोडीतो पहिले मी. जाऊ दे, मीच जाते. हा